नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण उन्हाळ्या दिवसामध्ये थंडगार असा पुदिना सरबत कसा बनवायचा ते बघूया. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक, हेल्दी, शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी तुम्ही पुदिना सरबत नक्की बनवून बघा या उन्हाळ्यामध्ये. हे बघा, पुदिना सरबत बनवण्यासाठी आपण पुदिन्याचे पाने घेतले, त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, साखर घेतली आहे टाकून. थंडगार असं पाणी टाकूया आणि त्याला दळून घेऊया. या पद्धतीने दळून घ्या. दळून झाल्यानंतर एका चाळणीच्या साह्याने सर्व सरबत आता आपण गाळून घेऊया. गाळून झाल्यानंतर अर्धेसं लिंबू घेतलं आहे, त्याचा रस पिळून घेऊया. लिंबाचा रस आवर्जून घाला. त्याच्यामध्ये आता आपण काळं मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आता भरपूर सारा बर्फ टाकून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरीही चालेल. 2 तास सब्जाला पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्लासमध्ये टाकून घ्या. हे बघा, मी 2 चमचे इतका टाकला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा पुदिना सरबत टाकून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुदिना सरबत दाखवला आहे. शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून हा पुदिना सरबत पिलाच पाहिजे. पिल्यानंतर खूपच छान लागतो व आपल्या तोंडाची पण चव वाढते या पुदिना सरबतनी. नक्की बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुदिना सरबत दाखवला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व या उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदिक आणि हेल्दी असा पुदिना सरबत तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.